फोन कुणाचा आला? हॅलो. हा बाबा तुम्ही कुठं आहे? अरे बोल की रे पोरा. तुम्ही आता हाय कुठं मला सांगा तेवढं. अरे मी शेतात चाललोय लागा. तू दुसरं काय करणार आहे इथं? बरं ते अमेरिकेच्या घराची चावी तेवढी द्या ना. कसला अमेरिका काढले तू? हे अमेरिका म्हणजे अमेरिका खंड आहे. त्या अमेरिकेमध्ये एक देश आहे US म्हणून. त्या USच्या घराची चावी कामगाराकडे आहे का तुमच्याकडे आहे? अरे लागा त्या ग्रामपंचायतला माग लागून 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 नाही घरकुल मिळवलं. हा आणि तू लागा काय येडाबिडा झाला काय? कसला अमेरिका काढले रे तू? अहो बाबा मी काय म्हणतो तुम्हाला ऐकून घ्या. हा. तुम्ही अमेरिकेच्या घराची चावी कोणाकडे ठेवली मला तेवढं सांगा हो. अरे एक तर का नाही ती पत्रेवर का नाही झाकायसाठी का नाही पैसे मिळत नाहीत हा. आणि काम राहिलंय अर्धच. हा आणि तू लागा का ती अमेरिकन फिमेरिया कसले काढले रे तो? अहो बाबा तुम्ही भिकार चोट आहे मला माहित आहे हो. हा तुम्ही मला माहित आहे भिकार चोट आहे. एक नंबरचं भिकार चोट आहे. खोटारडा आहे. ऑफिस आहे तुम्ही. हा. मग तुम्हाला घरकुल देत नव्हती. आहे जेव्हा सरपंच पाया पडले तेव्हा घरकुल दिलं हा. या घरकुल दिले त्यातलं निम्मे पैसे तुम्ही दारूवर घालवल्यात. किचनवर पत्र टाकलं नाही तर आई भिजून स्वयंपाक करते तरी तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्हाला मोठं बोलायला सांगतो कोणी. बरं जाऊ दे ते. तुमचं जपानमधलं ती 5-6 जहाजं होती ती कुठं आहे देऊ? त्या 6 जहाजांना रोज तुम्ही 10 टन मासं पकडता. इंग्लंडला युरोपला रशियाला एक्सपोर्ट करता. ती जहाजं कुठं आहे ती हो? आयला लागा तू पोरग पक येडबिड आहे का लागा? येडा झाला काय? हवं का लागा मी लागा त्या पाण्याला भीतोय लांबनं. हा. आणि एवढं मासा जर धराय म्हणलं तर पाण्यात जात नाही. आणि तुला का कायच कसं काय बडबडायला लागले रे? हा डोकं फिरले तुझं? आणि तुमचं ते जपानमध्ये योकोशिमा नावा गावात त्या हे आहे म्हण रेल्वे आहे म्हण. हा स्वतःची रेल्वे आहे का हो? ती रेल्वे जे भारतात कधी येते तेवढी सांगा. त्या रेल्वेनं बसून येतो आम्ही. लागा आम्हाला लागा इथं लागा सायकल बसायला नाही. हा आणि तू लागा ती रेल्वे आमची रेल्वे लगा डोकं पिकं फिरलं का? इथं सायकल मला बसायला नाही रानात जायला. बाबा तुम्ही एवढं भिकार चोट आहे मला माहित आहे हो. त्याला का नाही मागं लागून ते घरकुल मंजूर केलं. एक तर त्याला का नाही पैसे कमी पडलं. त्या घरावर पत्र टाकायला का नाही पैसे नाहीत. आणि कुठं का नाही ते जहाजं फिजं लागला बडबडायला लागा तू. अहो बाबा तुम्ही भिकार चोट आहे मला माहित आहे. तुम्हाला खारी खायला मासा नसतोय पण रोज 10 टन मासं तुम्ही उत्पादन करताय पकडताय म्हणून मॅडमला खुशाला सांगितलं राव तुम्ही. तुम्हाला एवढं मोठं बोलाय कोणी सांगितलं सांगा बरं बघू. अरे ती सांगितली झाली चुकी परंतु लागा तू का म्हणला का येड्यासारखं माझी इज्जत का घालवायला लागला यार तू? हायच तुम्ही भिकार चोट. आता तुम्ही भिकार चोट हाय ते आहे. सारखं भिकार चोट तू कोण आहे मग? अहो मी कसा भिकार चोट असू शकतो? तुम्ही भिकार चोट आहे. आता तुझा बाप भिकार म्हणल्यावर तू कोण? भिकारी झालाच की. अहो मी बारका आहे. मी शाळेत आहे. असं कसं करून चालतं सांगा बघू. मला सांगा तुम्हाला एवढं मोठं बोलाय कुणी सांगितलं होतं मॅडम पशे? अरे झाली की चुकी लागा. आपण आता त्याच्या पुढे का नाही आता मोठं बोलायला लागतंय लागा. तुम्हाला स्वतःला काय धीरूभाई अंबानीचा पोरगा बिरगा वाटतोय का? अरे मला का नाही आता तिच्या पुढे कसं बोलू मी? बारकाय म्हणून सांगू मग वाटत नाही सांगायचं ना सरळ बाबा मॅडम आम्ही घरकुल मिळाले 50 वेळा ग्रामपंचायतला गेलोय. ते पायऱ्या खेट गाठल्यात चपल्या तुटल्या त्या तेव्हा आम्हाला घरकुल मिळाले त्यातलं मी निम्याची दारू पिलोय. आणि शेवटी काय झालंय पत्र टाकायला पैसे नाहीत म्हणून किचनचं पत्र तसंच राहिल्यात. बायको उन्हात ऊन पडतंय किचनमध्ये. पावसाळ्यात पाणी पडतंय बदा 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 बदा. आणि तसेच घरून स्वयंपाक करून रेट घालते मला. असं सांगायचं ना क्लिअर सरळ. अरे तसं का नाही लागा. मी का नाही कमीपणा कसा घ्यायचा रे? मला मी एवढं का नाही भिकार म्हणून कसं सांगायचं रे? तुम्ही बेकारचं टाइम मला माहित आहे हो. मग ते शाळेत येऊन बोलायची काय बडबडायची गरज होती सांगा बरं बघू. एवढं बरं का नाही तिच्या पुढे कसं सांगू सांग बरं? आपली एमएस जायला का नाही आपली? आता आमच्या सहल प्रमुख एक मार्कस लय सर आहेत. हा. ते आता म्हणतात इंग्लंडमध्ये तुझं घर आहे का नाही? तुम्ही ते 200 माणसं जर थांबणार 200 माणसं थांबल एवढं मैदान आहे पटांगण आहे घर आहे बसेल एवढी सोय होत्या सुविधा आहे त्या सगळ्या. हा मग त्या घर जर आम्हाला नाही गावलं तर तुला आम्ही तिथं सोडून येणार आहे. अरे लागा आता मी काय करू सांग बरं लागा? आता ते मग झाली की चुकी रे. परंतु का नाही लागा तिनं त्याच्या पुढं का नाही मोठं बोलायला लागलं मला का नाही कमीपणा घेऊ वाटेना. हा मग आता बाबा असं करतो मी. तुम्ही हाय मोठं लय बेकार जर बोलताय आणि जर समजा सरनं मला सोडलंच तिथं तर मी तिथंच राहतो. लगीन बी तिथंच करतो. लय पुरी मिळते तिथं. आणि तुम्ही इथंच बसा असंच मोठं बोलत बेकार चोटासारखं. अरे तसं नाही रे यार. जाऊ दे आता झालेल्या गोष्टी झाल्या. मग आता काय करू सांग बरं? पण तुम्हाला कोणी सांगितलं ते असलं बेकार चोट बोलायला? जरा सुधराय की राव बाबा.
आता सुधारायसारखं काय आता मी काय एवढंच की मी का नाही जरा तिच्या पुढे जरा का नाही आपली मीच जरा मोठीपणा सांगितलं. तुम्हाला कुठं जाईल तिथं राव सेटिंग लावायची सवय आहे. ती माझी मॅडम आहे राव, टीचर आहे. तुम्हाला कळत बिळत कसं नाही बाबा सांगा. जरा सुधाराच्या गोळ्या घ्या राव. आता ते जरा का नाही जरा तिची पर्सनॅलिटी बघितली मी म्हटलं आता जरा का नाही मी बी का नाही कमीपणा कसा दाखवू. अरे आपल्या डोक्यावर केस आहे का आता? आपला एक पाय मशानभूमीत आहे आणि एक पाय घरात आहे. परत ते घरात का असं ना परंतु का नाही पण आता का आपल्याला का नाही कमीपणा कसा घ्यायचं सांग बरं. बाबा तुला मोठं बोलाय कुणी शिकवलं तेवढं मला सांग बरं एकदा. आता कुणी बोला शिकवतो आपोआपच आला का पुढचे माणूस दिसल्यावर का नाही जरा का नाही मोठं बोलू वाटते जरा बरं वाटलं मला. आता मला तर असं वाटायला लागलंय असं सरळ सांग म्हणावं लोकांना की ही माझं बाबा नव्हतच. लोक ये लागा असं काय करू नको लागा असं बघ झाले गोष्टी झाल्या की आता गेले सोडून दे. इतकं बाबा तुम्ही बिनआबरू असाल वाटत नव्हतं बरं का. हा हा काय लागा काय 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 लागा काय लागा पोराला म्हणताय राव. थोडी तर अक्कल पाहिजे राव. तर पोराची इज्जत जाते शाळेत. ह्याचं काय नाही तुम्हाला पडलं राव. काय मॅडम आहे काय मॅडम लागल्या मला सकाळपासून खवळायला तुमच्या घरी जायचं इंग्लंड मधल्या आणि तिथं सल जायची आहे. आता ती कशी आहे चल इंग्लंड आणि आला का जरा मोठे बोललो आला का रस्त्यावर आपल्या घरावर का नाही पत्र टाकायला पैसे नाही त्याला का आणि तुला अरे मग ते आधी पत्र टाकायचं, घर बांधायचं, नीट राहायचं, स्वयंपाक करायचा, ते राहिलं बाजूला. हा आणि तिथं जाऊन म्हणतोय अमेरिकेत एक माझं घर आहे, जपानमध्ये 10 जहाज आहे, त्या रोज 10 टन मासं पकडतोय, जपानमध्ये रेल्वे आहे, इंग्लंडमध्ये एक महाराजा पॅलेस आहे, 200 माणसं बसते ती झोपते ती स्वयंपाक होतोय सगळा. जरा आवा का जरा का नाही ह्याच्यात बोललो मी बाया. अरे का नाही पोरा समजून घे. आता तो पाक बोललाय बरं. आता मला भया म्हणायला लागलाय पोराला. अला अक्का बिकल कशी नाही लागा तुला बाबा रे. अरे पोराला भय म्हणलं म्हणून काय झालं काय लागा बोलत नाही का लागा हा बिना बरोबर तुम्ही. आता मी काय घरी येत नाही बघा. मी इंग्लंड मध्ये जाऊन राहणार आहे. अरे तसं करू नको रे. अरे झालीच गोष्टी झाल्या जाऊ दे की काय बसा मला तर असंच मोठं बोलत बसा. मला मोठं बोललं माणूस खपत नाही बघा बाबा सांगतो तुम्हाला. मग आता तू हा काय खोटं करणार? बोललं का माझं मस्त काय शिर हलत्या. अरे जरा का नाही जरा बरं वाटलं जरा मग जरा पुढचं माणूस बघूनच मला बोललो मी. नको नको तुम्ही बाबा फोन ठेवा. तुम्हाला एकच काय तुम्ही पैसे देऊन गपचिप निघून यायला पाहिजे होतो. ही फापड बसायला सांगायला आणि मोठं बोलत बसायला काय करत होते तुमचे सांगायला. गरीबी सांगितली नाही जरा मोठीपणा सांगितली जरा मला 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 बघा ती गरीब म्हणून कसं सांगायचं रे अहो सांग बरं. बाबा तुम्ही हा जसं सांगितलं तसं जर असतो तर मला लय अभिमान वाटला असता तुमच्याविषयी. हो बरं असू दे गिरे झाली चुकी आता आता मला काय होतं माहिती आहे का. हा. लाजन मान खाली घालावं लागते. हो राहू दे आता काय एवढ्यावर काय असू दे घे समजू.